मुंबईतील सायन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एक प्रतीक्षानगर रोड आहे आणि त्याच रोडवरती मी उभा आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे एक ड्रेनेज लाईन गेली होती आणि त्या ड्रेनेज लाईनवरच्या बाजूलाच एक भला मोठा असा खड्डा पडला होता आणि त्या खड्ड्याबाबत अनेक तक्रारीसुद्धा करण्यात आल्या होत्या। मात्र त्या टीव्हीने जेव्हा ही बातमी दाखवली त्यानंतर हा खड्डा भरण्यात आलेला आहे, पण भरण्यात जो खड्डा आला त्यामध्ये फक्त रेती आणि खडी टाकण्यात आलेली आहे। अशा निकृष्ट दर्जाचं कामसुद्धा करण्यात आलेलं आहे। पूर्णपणे याच रोडवरती 6 कोटी रुपये खर्च केल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे निकृष्ट दर्जाचं काम आहे ते ह्या रस्त्यावरती झालेल्याचा आरोपसुद्धा करण्यात आलेला आहे। त्याच अनुषंगानं आज मनसे असेल, उबाटा असेल किंवा उबाटा गटाची शिवसेना, काँग्रेस या आज या संदर्भात इथले सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना भेट देणार होते। कारण ज्या प्रकारे हे काम करण्यात आलेलं 6 कोटीचं काम खर्च करून जर अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम होते असेल ते कॉन्ट्रॅक्टवरती कारवाई करण्यासाठी ते आज सहाय्यक आयुक्तांची भेट घेणार होते। मात्र त्या अगोदरच एका रात्रीत तो खड्डा भरण्यात आलेला आहे। व्हिडिओ आसिफसह मी वैभव खाक, TV9 मराठी, सायन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।